की सिद्धार्थजी तुम्ही काळजी करू नका आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला आलो आहे, हे जे आपले नगरसेवक या ठिकाणी तुम्ही निवडून देणार आहात, हे 12ही नगरसेवक आणि सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठीमागे राज्याचा मुख्यमंत्री खंबीरपणे उभा आहे। या 12 नगरसेवकांच्या भागामध्ये आणि अर्थातच सिद्धार्थजींच्या नेतृत्वात या शिवाजीनगरमध्ये विकास कामांकरता जितका निधी लागेल, जितका तेवढा सगळा निधी मुख्यमंत्री म्हणून मी देईन, हा विश्वास तुम्हाला देण्याकरता आलेलो आहे। बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारे आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागच्या काळात पिण्याच्या पाण्याचं काम केलं। पुणे विद्यापीठ, चतुश्रृंगी, आशानगर, मॅफको या ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या। त्यामुळे औंध, भोसलेनगर, गोखलेनगर, जनवाडी या सगळ्या परिसरातील पाणी पुरवठा देखील मोठ्या प्रमाणात सुधारला आणि आता आपली जी नदी आहे त्या नदीचंही आपण संवर्धन करतोय। विशेषतः मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी 4700 कोटी रुपयाचा आराखडा तयार केलाय आणि पुढच्या काळात एक निर्मल आणि अविरल वाहणारी अशा प्रकारची ही नदी आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी क्राईम कंट्रोल करण्याकरता सीसीटीव्हीचं एक मोठं जाळं आपण तयार केलं। आता आपल्या पुण्याच्या मेट्रोचा विस्तार करून जवळपास 110 किलोमीटरची मेट्रो ही आपण या पुण्यामध्ये तयार करतो। त्यामुळे खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर एक अतिशय गतिमान अशा प्रकारचं ट्रान्सपोर्ट असलेलं हे पुणे शहर असणार आहे। आज पुण्यामध्ये आपण जो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन तयार केलाय याच्या माध्यमातून जवळपास 23 नवीन उडान पूल आपण बांधतो आहोत आणि यासोबत पुण्याचे 32 असे रस्ते आहेत। 80% पुणेकर ज्या 32 रस्त्यावरून जातात या 32 रस्त्यांना डिकंजेस्ट करून त्याच्यावर वाहतूक वेगानं चालली पाहिजे अशा पद्धतीनं आपण काम करतो। या ठिकाणी पुण्याचं ट्रॅफिक कमी करण्याकरता, पुणेकरांना दिलासा देण्याकरता रस्ते मोठे करतात, फ्लायओव्हरही करतात आणि त्याच्यासोबत पाताळात देखील आता आपण जातो। वरती गेलो, जमिनीवर गेलो, आता पाताळात जाऊन पुण्यामध्ये पहिल्यांदा पाताळात टनेल्स आम्ही तयार करतो, ज्या टनेल्समुळे पुण्याचा ट्रॅफिक जो आहे हा पूर्णपणे त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये येईल आणि पुणेकरांना अतिशय स्मूथ अशा प्रकारे या ठिकाणी जाता येईल। आज खरं म्हणजे सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत। पूर नियंत्रणाकरता आपण 300 कोटी रुपये दिलेले आहेत, रिटेनिंग वॉलसाठी 200 कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्यासोबत पुण्याचं या ठिकाणी सांस्कृतिक वैभव आणि ऐतिहासिक पुणे हे आपल्याला त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करायचं आहे आणि म्हणून महात्मा फुलेवाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भिडेवाडा या ठिकाणी 200 कोटी रुपयाचं काम आपण करून ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी महिलांकरता शिक्षणाची दारं पुन्हा उघडी केली, त्यांचं अतिशय उत्तम अशा प्रकारचं स्मारक त्याच ठिकाणी आपण करतो। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे मला कोणावर या ठिकाणी टीका करायची नाही। काही लोक मनात येईल त्या पद्धतीनं आश्वासनं देऊन राहिलेले आहेत। आश्वासन देताना आपण ते कुठून पूर्ण करणार आहे याचाही विचार करत नाही। मला त्यांनाही काही म्हणायचं नाही, त्यांना मी फक्त पुण्यातली एक म्हण सांगतो। पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, अशा पद्धतीनं काही लोकांचा जो काही व्यवहार आहे त्याच्यावर मी कुठलीही टीका करणार नाही। पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही लोक कसे आहोत, आम्ही जे सांगतो ते करणारे लोक आहोत। तुम्ही बघा, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी आम्हाला प्रचंड बहुमत दिलं, रेकॉर्ड जागा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या। त्या निवडून आल्यानंतर काही लोक म्हणू लागले की आता भारतीय जनता पक्षाला कोणाची आवश्यकता नाही, आता हे भाजपवाले पहिलं काम काय करतील तर लाडकी बहीण योजना बंद करतील। आता 1 वर्ष होऊन गेलं, लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती सुरूच राहणार आहे।